बिग बॉस मराठी सीझन 6च्या टॉप 4 मध्ये तन्वी आली, राकेश आला, विशाल आला आणि अनुश्री आली. खरं तर अनुश्रीचा तिथं काय संबंध होता हा मला पडलेला प्रश्नच आहे. म्हणजे बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो आहे इथपर्यंत ठीक आहे. परंतु एखाद्या विषयी जो काहीच खेळत नाही, तो फक्त चुगल्या करतो. म्हणजे अनुश्री ज्यावेळेस एकमेकांविषयी बोलायची ना, अशी किळस वाटायची. किळस का वाटायची? कारण ती स्वतः काही करत नाही. दुसऱ्याच्या जीवावर जगते. मी इंडिव्हिज्युअल गेम खेळते म्हणते आणि विशालला चिटकून राहते. म्हणजे तू कुणासोबत तरी एक सपोर्ट म्हणून तू त्या ठिकाणी खेळते. इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या पुढे जाऊन अनुश्रीला जर गेमच त्या ठिकाणी म्हणजे तितकासा कळत नसेल, तर ती टॉप 6च्या अगोदरच बाहेर पडायला पाहिजे होती. चला टॉप 4 मध्ये आली. आणि मग का टॉप 4 मध्ये बाहेर पडली? अनुश्री ही टॉप 4 ची स्पर्धकच नाहीये. तिला विनाकारण डोक्यावर घेतलेलं होतं. आता ती कुणी घेतलं, काय घेतलं? तर एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे विशाल. म्हणजे एका बाजूला काटा गँग किंवा एका बाजूला विशालची गँग. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणू आपण त्याला अ, लढाई किंवा चढाई करण्याच्या ह्याच्यामध्ये ती एकदम सपशेल अपयशी असेल. नुसतं लहान असणं किंवा फार बुद्धिमान आहे आणि चाणक्य आहे असं अजिबात नाही. मग रेवा त्याच्यापेक्षा चांगली होती. म्हणजे अनुश्रीच्या बाबतीत सांगायचं जर म्हटलं तर रेवाच्या जागेवर टॉप 6च्या वेळेस किंवा 7च्या वेळेस खरं जर कोण घराच्या बाहेर पडायला पाहिजे होतं, तर ती म्हणजे अनुश्री. रेवा तिथं थांबली असती तरी रेवाचा काही काळशी म्हणजे तिला तिचा गेम दाखवण्याची संधी होती. सगळ्यात महत्त्वाचं टॉप 4 झाला. सगळ्यांना माहीत होतं, की गेम पालटणार कोण आहे? कारण शेवटी सेलिब्रिटी म्हणून तुमच्याकडे ज्या अंशी पाहिलं जातं. मी सगळ्या त्यांच्या कमेंट्स वाचत होतो. अक्षरशः अनुश्रीला एक 20-25 मध्ये एखादी म्हणजे तिच्या बाजूनं कोणतरी बोललं जायचं किंवा कोण बोलत असायचे जे रील संबंधी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात ते. त्यांच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि तन्वीला सगळे टार्गेट करत होते. काय झालं शेवटी? तन्वीनं तिचा स्ट्रॉंग गेम दाखवलाच. विशालच्या जीवावर जर ती पुढे असेल, मुळात विशालच बाहेर पडायला पाहिजे होता. कारण जे काही एखाद्या शोचे किंवा कुठल्याही गोष्टीचे एक नियम असतात आणि त्या नियमांचा भंग झाला तर तुमचा कार्यक्रम संपलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये विनाकारण विशालला ठेवणं किंवा विशाल तसा स्ट्रॉंग प्लेयर होता. पण काय झालं? विशालनं स्वतःच्या जीवावर अनुश्रीला आणि अनुश्रीच्या सपोर्टनं विशाल हे दोघंच तिथपर्यंत आले. म्हणजे टॉप 4 पर्यंत जे स्पर्धक येण्याची संभावना फार कमी होती. पण इथं ट्विस्ट आहे हे लक्षात घ्या. बिग बॉसमध्ये मग टॉप 4 किंवा टॉप 5 पर्यंत कोण आलं असतं? हा स्क्रिप्टेड गेम आहे आणि त्यांच्यासमोर सुद्धा प्रश्न होता. म्हणून त्यांनी ओढत का असेना अनुश्रीला आणि विशालला पुढे आणलं. आणि जिथं राकेश बापटचं तसं काहीच नव्हतं. म्हणजे टॉप 4 पर्यंत 5 पर्यंत सुद्धा ज्या राकेश बापटला स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता. होता का सांगा बरं? सगळे नेहमी नॉमिनेटेड असायचे, विशाल सहित सगळे. तरी सुद्धा तो त्या गेममध्ये घुसखोरी करू शकतो. पुढे जाऊ शकतो. म्हणजे किती टोटली स्क्रिप्टेड एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला त्यानं त्याची प्रतिमा सुद्धा तशी चांगली ठेवली होती, सकारात्मक ठेवली होती. आणि विशाल असेल, अनुश्री असेल किंवा राकेश असेल, या सगळ्यांना जो काही बूस्टर मिळाला तो राखी सावंतचा. राखी सावंतच्या बूस्टर गेममुळं, तिच्या एंट्रीमुळं, वाईल्ड कार्ड एंट्रीमुळं ही लोकं टॉप 5 पर्यंत, 6 पर्यंत पोहोचली. अन्यथा यांचा कधीच बाजार उठला असता. मग बिग बॉस शो चालवायचा कसा? म्हणून त्यांनी हे केलेलं षडयंत्र होतं, असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. राकेश बापट विशालपेक्षा वरचढ आहे का? तर नाही सांगू शकत. पण विशाल राकेशपेक्षा वरचढ आहे का? 100% आहे. तर तिथं अनुश्रीचं काम नाही, हे मात्र समजून घेतलं पाहिजे. स्क्रिप्टेड गेम किती रबरासारखा ताणावा, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे.
याच्यानंतरची व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की बघा. कारण जे टॉप 3 मध्ये होते, तिथं कसा गोंधळ घातला गेला याच्यावर मी मात्र कुणालाही सुट्टी देणार नाही. शिवाजी व्लॉग हे YouTube चॅनल नक्की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. इतर व्हिडिओ सुद्धा पहा. धन्यवाद.